वॉटर ब्रेक घेतलाय सुंदरी इथे. शकूला शूज लूज करायला लागलाय कारण तिला बोट मध्ये असं टच होतात. एकदम फ्रेश सोलकडे, एकदम फ्रेश, आत्ता ताजे ताजे बनले. तर ही आमची रूम आहे अशी काही, आणि इथून हा व्ह्यू आहे असा. जेव्हा बाहेर जायचं असतं तेव्हा शॉपिंग तर असतीच. शॉपिंग झाली आमची आता, आणि सॅडल बॅग पॅक करायला लागले. पण आत्ता गोष्ट अशी आहे की ही पॅक करत आहे, आता ह्याच्यानंतर ती घर सगळं आवरून घेणार आहे. घर झाडून पुसून व्यवस्थित घेणार आहे, आणि मी घासणार आहे भांडी बाई. कारण आता मोठा प्लॅन आहे, मी काय सांगणार नाही किती दिवस कुठं काय, तुम्हाला टायटलवरनं कळालंच असेल. तर चाललो आहे आम्ही. कसा प्लॅन, किती दिवस काय आहे ते काय माहीत नाही. पण घराच्या निघायच्या आधी कसं असतं बघा, की आधी फक्त बॅग उचलायचो आणि जायचो, आणि आत्ता बघा पॅकिंग चालू आहे. तिकडे बॅग पॅकिंग चालू आहे. मी भांडी घासून गेली, मग ती झाडू पोछा करणार आहे, घर सगळं साफ करणार आहे, आणि मग आम्ही झोपणार आहे. आता वाजल्यात 11. आता हे सगळं आवरायला किती वाजतात काय माहीत. आणि आम्ही निघणार आहे उद्या 4 ते 5 वाजता, म्हणजे 5 मॅक्स ठेवले आहे, लवकरात लवकर 4. बघूया, भेटूया सकाळी. नाहीतर असंच काहीतरी. आज सुंदरीला सर्व्हिसिंग करून आणलं, खूप थोडं मोठं शॉपिंग होतं ते केलं. मग आता 4 नाहीतर 5 वाजता निघणार आहे. भेटूया, काय मध्ये घडलं तर सांगतो. आता वाजलं 5, 5:15 होत आलं. आत्ताशी उठलो आहे. आता आवरूया, बहुतेक 6 वाजेपर्यंत निघेल. दोघांना काल नवीन शूज घेतले. सॅडल बॅग्स रेडी आहेत, निगाड, जॅकेट, टॅन बॅग, हेल्मेट पुसायला लागले. खाली जाऊया, बाईक लोड करू, आणि मग निघू. जरा चालू आहे, येईल. आणि ती छोटीशी पॅरिसी नन्हीसी बॅग घेतलेली काल. ट्रिप चालू झाली नाही. खेड शिवापूरचा टोलनाका इथं आहे. आम्ही पहिला स्टॉपसाठी थांबलो आहे. गोव्याची ही माझी माहीत नाही कितवी ट्रिप आहे, पण अंकिता आणि मी आमची सोलो ट्रिपच म्हणता येईल. आम्ही दोघं दुसऱ्यांदा चाललो आहे. पहिला दिवाळीत गणपतीपुळेला गेलेलो नवस काढायला, आता आमची ही दुसरी ट्रिप आहे. तर आमची ॲनिव्हर्सरी पण आहे, म्हणून ॲनिव्हर्सरीची आम्ही प्लॅनिंग केलेलं की आम्ही दोघंच जायचं आहे, जिथं मन होईल तिकडं जायचं आहे. सो आता निघलो आहे तरी खरं. आता कसं जाणार आहे, कुठं थांबणार आहे, हे सगळं तुम्हाला फ्लोनीच कळेल. तर मॅडम काल ते बघा शूज कसे दिसते, क्यूटी पॉय. मी पण एकाल शूज घेतलं आहे, जॅकेट घेतलं आहे. अंकिताने ऑलरेडी ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट दिलं आहे बघा, हे फॅन क्लब. सो आता चाय पिऊ आणि निघू. कारण लास्ट टाईम आम्ही गोव्याला गेलेलो, आमचे 15 स्टॉप झालेले. पण या टायमाला मी तसं ठरवलं नाही, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रवास करायचा आहे. सो अमृताचे 4 घोट घेऊन प्रवासाची सुखमय सुरुवात करूया. तर दुसरा स्टॉप आहे पेट्रोल भरायचं, टाकी फुल करतो. कारण आता थांबलो तर डायरेक्ट जेवायलाच थांबल आणि कंबर सरळ करायला. दुसरा स्टॉप आहे गोवा. कराडमध्ये थांबलो आता. तिसरा स्टॉप आहे. दादासोबत ब्रेकफास्ट करू आणि मग निघू. खूप दिवसांनी आलो आहे कराडात. हा पूल बनल आता बहुतेक. सुंदरीला तिकडं लावल्या पार्किंगला, आणि इथं डोसा खायचा आहे. सुंदरीत वापस पेट्रोल भरलं. लिपाणीच्या पुढे आहे तो राईट आहे ना, गोव्याला जायचा तिकडे. तर आता आरंबोल बीचला डायरेक्ट आम्ही चाललो. आणि लास्ट टाईम आम्हाला इथं पोचायला एवढे स्टॉप, कमीत कमी 7-8 स्टॉप घेतलेले आहे. हा आमचा तिसरा स्टॉप आहे. तिसऱ्या स्टॉपमध्ये आम्ही लिपाणी क्रॉस करून गोव्याच्या रोडला लागलो. इथनं फक्त 125 किलोमीटर गोवा आहे पोचल. म्हणजे आम्ही लास्ट टाईम 2 वाजता निघलेलो रात्री, आणि 6 वाजता संध्याकाळी पोचलेलो. आज आम्ही 5:45 वाजता निघलो आहे, आणि आता वाजल्यात
11:15 आणि 135 किलोमीटर बाकी आहे. आरामात होऊन जाईल. आणि बघा शूजच काढले कारण तिला शूज पुढं हर्ट्स होत्यात. आता नवीन गोव्यात गेल्यावर शूज घ्यायचे. कसं वाटतंय? कसं वाटतंय छकुला? का सकाळी पण उठून कुठं दोघं पण लय, तू पण उठून परत झोपलास. हा ना, सकाळी आम्ही दोघं पण वेगळ्या परिस्थितीत होतो, झोपतच होतो कारण 12, 12:30, 1 वाजले झोपायला. 1 वाजलेला रात्री. हा ना, घरातली कामं सगळे आवरून मग सकाळी हे म्हणते उठल्यावर काय करायचं, उठायचं का झोपायचं? म्हटलं उठूया बाई चला. म्हटलं चला बाई चला चला आता निघूया. थोडंसं जॅकेट काढलं कारण एअर लागायला, घाम घाम. हा ना, आणि हे छकुलीने दिलेले हँड ग्लोव्ज. आणि हे रथ, छकुलीचा रथ बघा येऊ. तर आता बैलगाडीची रेस जाणार आहेत ना, म्हणून आम्हाला थांबवलं. बैल गेली खड्डा, इकडे गेली खड्ड्यात गेली. एक छोट आहे, छोटं नाही आहे ते. करंट द्यायला लागलं. करंटच आहे ना, त्या मानेत करंट असेल त्यांचा. वॉटर ब्रेक घेतलाय सुंदरी इथं. शकुला शूज लूज करायला लागलाय कारण तिला बोट मध्ये असं टच होतात. शूज लूज करणार आहे तेव्हा. इथून आता 100 किलोमीटर राहिले गोवा. किती? 90 किलोमीटर राहिले. खूप स्पीडमध्ये आलं बाई. आणि सुंदरी थांबले की गरम होत आहे, पण जर स्पीडमध्ये असलं, हायवेला असलं तर नॉर्मल आहे. इकडं थोडा आबाळ पण आहे, एकदम ऊन पण नाही आहे. काय माहीत पाऊस पण पडेल बाई. आता आंबोली घाट उतरलं की थोडंसं हलका अजून एक ब्रेक घेईल, काहीतरी खाईल आणि मग नॉनस्टॉप घाटात तिला ऊसचा ज्यूस प्यायचा आहे मॅडमला. कोकम सरबत प्यायचं आहे मॅडमला. मस्त रोड बनलाय बाई. लास्ट टाइम आलेलो ना आम्ही, लास्ट टाइम आमची हालत खराब झालेली. कच्चा रस्ता होता, सगळा काम चालू होतं रस्त्याचं. आता नॉनस्टॉप आलो आहे भाई, नॉनस्टॉप खतरनाक रोड झालं. जे पण आले नाहीत आमच्यासोबत नाही काय बोलू शकत नाही. पुढे भेटू. छकुलीची नखं शूजला टोचतात, त्यामुळे म्हणले नखं कापायला पाहिजे. हे बघा सगळ्या तयारीने निघतो मी, सगळ्या नेल कटर वगैरे सगळं आहे माझ्याकडे. आता मॅडम नखं कापणार आहे तिथं आणि मग शूज घालणार. सावंतवाडीच्या समोर पुढं जरा जेवायला थांबलोय. मॅडम बघायला लागल्यात रूम्स. होता डेपो मारून भेटूया. एकदम फ्रेश सोलकडे, एकदम फ्रेश, आत्ता ताजे बनले हो. आम्ही पोचलेलो 3 वाजताच, 3-3:30 वाजता. हे रिसॉर्ट आहे जिथं आम्ही थांबलो. आणि पोचलो, कंबर गेलेली कामातनं, त्यामुळे डायरेक्ट झोपलो. आंघोळ केली, जरा झोपलो. 5 वाजल्यात उठलो आणि आता तुम्हाला आमच्या रिसॉर्टचं टूर देतो बघा. श्रीगाव तर असं रिसॉर्ट आहे. इथून मेन आहे एंट्रन्स. इकडं पण हट आहेत, वर खाली अप अँड डाऊन. तिकडे पण रूम्स आहेत, इकडे पण रूम्स आहेत. खूप भारी आहे इथं. हे एंट्री आहे मेन. अशा आरशे अडकवले आहेत बघा. नारळाची झाडं ढीगभर, खूप भारी आहे बघा. प्रत्येक झाडाला येडं, प्रत्येक झाडावर एक फ्रेम,
मस्तपैकी अडकवले. आणि असं बुद्धाचे स्टॅच्यू भरपूर आहेत. आणि आमची रूम खूप समुद्राच्या किनाऱ्याच्या जवळ, म्हणजे खूप ऑलमोस्ट. होय, हा इथं पूल आहे, हा बेबी पूल आहे, हा मेन स्विमिंग पूल आहे. आणि इकडं पण असे रूम्स आहेत. आणि अजून आपण इकडं जाणार आहे, अजून तिकडं अजून रूम आहे आमची. अजून पण चालायचंच आहे. आमची रूम इथून जाऊन लेफ्टला आहे. आणि इथं पण असे रूम्स आहेत असे. हो, आणि आम्ही दोघांनी पण चप्पला घरी विसरून आले. मॅडमनी चप्पल घरी विसरले. तर इथून पण रस्ता आहे, इथून पण आहे. अरे इथून नाही रस्ता, पण हा समोर समुद्र आहे. आणि हे आमच्या इकडचे रूम आहे. आणि इथं पण असे रूम्स आहेत. ही आमची रूम आहे. तर ही आमची रूम आहे. अशी काही हट बोलतात त्याला, चल हटवाला हट असं आहे. सामान सगळं इकडं पसरलं आहे. इकडं कपड्यात डायरेक्ट. आणि हे वॉशरूम आहे इथं, हे बेडरूम, हा रस्ता, आणि इथून हा व्ह्यू आहे असा डायरेक्ट समुद्र. आता इथून खाली जायचं आहे, इथनं सरळ इथनं लेफ्ट आणि समुद्रावर. पण त्याच्या आधी जायचं आहे चप्पल आणायला, कारण छकुलाबाईने आमच्या दोघांच्या पण चप्पला घरीच ठेवल्यात. सो असा विषय. तर आजचा व्लॉग इथपर्यंतच आहे, एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. उद्या प्लॅन आहे, आज संध्याकाळचा पण प्लॅन आहे, म्हणजे ह्याच्या पुढचं फुटेज नेक्स्ट व्लॉगमध्ये येतील. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.